मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, तुमचं जे रेशन कार्ड आहे, मग ते कुठल्याही प्रकारचे रेशन कार्ड असेल, तुमच्या रेशन कार्ड संदर्भात आणि तुमच्या आधार कार्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे। यापूर्वीही याबद्दलची इन्फॉर्मेशन मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे, मात्र पुन्हा एकदा हे रिमाइंडर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। मित्रांनो, आजचं जे डिजिटल युग आहे, या डिजिटल युगामध्ये तुमचे आधार कार्ड हे मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, तुमचं जे रेशन कार्ड आहे, मग ते रेशन कार्ड कुठल्याही प्रकारचे असेल, तुमच्या रेशन कार्ड संदर्भात आणि तुमचं जे आधार कार्ड आहे या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। यापूर्वीही याबद्दलची इन्फॉर्मेशन मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे, मात्र पुन्हा एकदा हे रिमाइंडर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे। तर पहा मित्रांनो, आजचं जे डिजिटल युग आहे, या डिजिटल युगामध्ये आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे। प्रत्येक सरकारी आणि त्याचप्रमाणे बँकिंग कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते। मग तुमच्याजवळ जे रेशन कार्ड आहे, त्या रेशन कार्ड मार्फत जर तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये किंवा मोफत रेशन जर मिळत असेल, तर मग त्या रेशन कार्डचा वापर केवळ रेशन घेण्यासाठीच केला जात नाही, तर बऱ्याच ठिकाणी रेशन कार्डचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो। आजकाल असं बऱ्याच ठिकाणी उघडकीस आलेलं आहे की बनावट शिधापत्रिका या बनवल्या जातात। मग याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे आणि सरकारच्या नवीन नियमानुसार तर ते आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। आता जर तुम्हाला मासिक सवलतीच्या दरामध्ये किंवा मोफत जर रेशन मिळत असेल, तर ते मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डबरोबर लिंक करणे गरजेचे आहे। मग ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। जर तुम्ही अद्यापही तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी जर लिंक केलेले नसेल, तर ते लवकरात लवकर करून घ्या। तुम्ही तुमच्या नजीकच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक करून घेऊ शकतात। ऑनलाईन पद्धतीने देखील तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डबरोबर लिंक करून घेऊ शकतात। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे। जर अद्यापही तुम्ही हे काम केलेले नसेल, तर मग नुकसान होण्यापासून जर तुम्हाला टाळायचे असेल, तुमची गैरसोय होण्यापासून जर तुम्हाला टाळायचे असेल, तर मग तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डबरोबर लिंक करून घ्या। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच यूजफुल वाटली असेल। जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।